नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती ग्रुप डी मध्ये जो आज झालेला पेपर आहे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी, तर या पेपरमध्ये झालेल्या ज्या काही सर्व शिफ्ट होत्या, या सर्व शिफ्ट मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या मेसेजनुसार त्यांनी आपल्याला जे काही प्रश्न पाठवले, तर त्यानुसार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आगामी परीक्षेमध्ये ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच पहिल्यांदा आपला जर व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। काय आहे प्रश्न? बघा, खो खो विश्वकप 2025। बघा, खो खो विश्वकप 2025, खो खो या क्रीडेचा विश्वकप स्पर्धा झाली 2025। भारतीय संघाने फायनल मध्ये कोणत्या संघास हरवले? बघा, आता या ठिकाणी विजेता कोण आहे? आपला भारतीय संघ आहे। ओके, बघा, खो खो विश्वकप जो आहे याचा 2025 चा विजेता कोण ठरलेला आहे? तर आपला भारत देश ठरलेला आहे। तर विद्यार्थी मित्रो, फायनल मध्ये भारताने कोणत्या संघास हरवले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ की श्रीलंका? तर विद्यार्थी मित्रो, खो खो विश्वकप 2025 चं जे फायनल होतं हे भारत आणि नेपाळ मध्ये झालं होतं। ऑप्शन सी नेपाळ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, भारतीय संघाने नेपाळ या संघाचा पराभव त्या ठिकाणी अंतिम सामन्यात केला फायनल मध्ये। बघा, भारतीय पुरुष खो खो संघाने फायनल मध्ये नेपाळला 54-36 ने हरवले। ओके, 54-36 पॉइंटने हरवले। आणि महिला संघाने देखील त्याच टीम विरुद्ध 78.40 अशा फरकाने त्या ठिकाणी विजय मिळवला होता। आता खो खो विश्वकप बद्दल बघा, ही पहिली आवृत्ती होती। ओके, ही काय होती? पहिलीच आवृत्ती होती। हा पॉइंट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो, IMP म्हणून मी या ठिकाणी नोट डाऊन करतोय। ओके, ही काय होती? खो खो विश्वचषकाची ही पहिलीच आवृत्ती होती। आगामी जी परीक्षा होतील आपल्या, जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप IMP आहे, रिपीट होण्याचे चान्सेस आहेत। ओके, सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवायचा आहे। बघा, आता हा पहिला विश्वकप त्या ठिकाणी होता, कुठे बघा, तर जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली, ओके, कुठे झाला अंतिम सामना? बघा, नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम। ओके, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये या ठिकाणी हा आयोजित करण्यात आला होता। ओके, बघा, यानंतर पुढचा बघा, पुढील प्रश्न काय? वक्फ संशोधन अधिनियमास, ओके, 2025 कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते? बघा, वक्फ संशोधन बिल जे आहे हे दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन्स बघा, ए आहे युनिफाईड व प्रबंधन सशक्तीकरण दक्षता आणि विकास अधिनियम 1995, मुसलमान व निरसन अधिनियम 2025, वक्फ संपत्ती सुधारण अधिनियम 2025 आणि प्रशासकीय अधिनियम 2025। तर जे वक्फ संशोधन अधिनियम 2025 दुसऱ्या कोणत्या नावाने, तर तो आहे युनिफाईड व प्रबंधन सशक्तीकरण दक्षता आणि विकास अधिनियम 1995। ओके, या दुसऱ्या नावाने देखील ओळखल्या जातो। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय? मे 2025 मध्ये नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्नमेंट काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? बघा, नीती आयोगाची जी 10वी गव्हर्नमेंट काउन्सिलची जी बैठक झाली होती, तर या बैठकीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, ऑप्शन्स अमित शहा, बी आहे निर्मला सीतारामन, सी नरेंद्र मोदी आणि डी आहे राजनाथ सिंह। तर कोण होते विद्यार्थी मित्र या ठिकाणी अध्यक्ष? तर नीती आयोगाची ही जी बैठक होती याचे अध्यक्ष होते आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी। ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर असलेल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तुम्हाला टेलिग्राम वरती आपल्या या PDF मिळणार आहेत विद्यार्थी मित्र। बघा, आता याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। बघा, संसदेतील भारत मंडपम, ओके, भारत मंडपम येथे 10व्या नीती आयोगाच्या गव्हर्नर काउन्सिलची बैठक जी आहे ती पार पडली आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याचे अध्यक्षपद भूषवले। आणि थीम काय होती बरं याची? तर याची थीम होती विकसित भारत @2047 साठी विकसित भारत, म्हणजे 2047 साठी विकसित भारत अशी याची थीम त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती। विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे आणि कमेंट मध्ये PDF म्हणून मेसेज करायचा आहे। तुम्हाला PDF साठी लिंक सेंड करून दिल्या जाईल। ओके, बघा, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। खालीलपैकी कोणता धावपटू आहे जो लगातार 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत
बघा लगातार किती म्हटलं 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधीमध्ये धावला. ओके, 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधी धाव त्याने पूर्ण केल्या. किती? लगातार 11 वर्ष म्हटलेला आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी रेकॉर्ड झालाय हा 11 वर्ष. तर तो खेळाडू कोणता आहे, तो धावपटू कोणता आहे? ऑप्शन बघा, उसेन बोल्ट, टायसन गे, अकानी सिम्बाईन आणि योहाक ब्लेक. तर बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न या ठिकाणी गुगली स्वरूपाचा होता. आता धावपटू म्हटलं की बरेच जण या ठिकाणी उसेन बोल्टलाच क्लिक करतात, पण हे नाही आहे उत्तर. हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, बघा असा कोणता आहे जो लगातार 11 वर्ष 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधी घेऊन धाव पूर्ण करता आलाय? तर तो आहे विद्यार्थी मित्र अकानी सिम्बाईन. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. IMP प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओके, आगामी परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जाण्याचे चान्सेस खूप आहेत. आता याचं थोडंसं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, अकानी हा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे जो 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहे आणि तो लगातार 11 वर्षापासून 10 सेकंदापेक्षाही कमी कालावधीमध्ये धावत आहे आणि त्यांना हा रेकॉर्ड बनवलेला आहे त्यांनी. ओके, त्यांनी काय केलेलं आहे, हा रेकॉर्ड बनवला आहे की तो लगातार 11 वर्षापासून 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 10 सेकंदापेक्षाही कमी वेळ घेतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, प्रश्न आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सप्टेंबर 2025 मध्ये आशिष पांडेजी यांना कोणत्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? बघा, सप्टेंबर 2025 मध्ये आशिष पांडेजी यांना कोणत्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे? पर्याय बघा, A स्टेट बँक ऑफ इंडिया, B पंजाब नॅशनल बँक, C युनियन बँक ऑफ इंडिया आणि D बँक ऑफ महाराष्ट्र. तर आशिष पांडे हे कोणत्या बँकेचे या ठिकाणी CEO आहेत? ओके, तर ते आहेत युनियन बँक ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याने अंकिता नावाची अँकर लॉन्च केलेली आहे? ओके, बघा अंकिता नावाची AI अँकर लॉन्च केलेली आहे. ओके, ही काय रोबोट AI अँकर आहे. ओके, बघा ही कोणी लॉन्च केली आहे? पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र की तामिळनाडू? बघा, अंकिता नावाची AI या ठिकाणी अँकर म्हटलेला आहे. ओके, AI अँकर अंकिता नावाची ही कोणी लॉन्च केली आहे बरं? तर विद्यार्थी मित्र, ही आसाम या राज्याने लॉन्च केली आहे. ऑप्शन नंबर बी आसाम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, आसामचे मुख्यमंत्री या ठिकाणी हेमंत बिस्वा शर्मा यांनी महाराष्ट्रातील पहिली, ओके बघा भारतातील पहिली क्षेत्रीय भाषा बोलणारी न्यूज अँकर अंकिता लॉन्च केली आहे, जी आसामी भाषेमध्ये बातम्या प्रस्तुत करते. ओके, कोणत्या भाषेत? आसामी भाषेमध्ये ती त्या ठिकाणी बातम्या जी आहे ही प्रस्तुत करते. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सोबतच जर या प्रश्नांची तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपली, जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. बघा पुढील प्रश्न घेऊया. भारतातील कोणते शहर हे बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे? बघा, भारतातील कोणते शहर हे बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा पुणे, भोपाळ, बेंगळुरू की मुंबई? बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं शहर कोणतं आहे? तर ते आहे बेंगळुरू. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय खालीलपैकी कोणता शासक आजीविका पंथाचा अनुयायी होता? बघा, खालीलपैकी कोणता शासक आहे जो आजीविका पंथाचा अनुयायी होता, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, A चंद्रगुप्त मौर्य, B कालाशोक, C बिंदुसार आणि D चंद्रगुप्त. तर विद्यार्थी मित्र, कोण होता? कोणता पंथ विचारला आपल्याला? आजीविका पंथ विचारलेला आहे. कोणता पंथ आहे? आजीविका पंथ. मग या आजीविका पंथाचा अनुयायी कोण होता? तर तो होता विद्यार्थी मित्र बिंदुसार. ऑप्शन नंबर सी बिंदुसार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी थोडंसं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया.
पहा, मौर्य संस्थापक कोण? चंद्रगुप्त मौर्य हा जैन धर्माचा अनुयायी होता. ओके, चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माचा. सम्राट अशोक हा बौद्ध धर्माचा. ओके, बघा या ठिकाणी बघा, चंद्रगुप्त मौर्य कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर हे जैन धर्माचे अनुयायी होते. ओके, बघा चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर सम्राट अशोक, सम्राट अशोक हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. ओके, सम्राट अशोक हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. तर पहा या ठिकाणी बिंदुसार जो आहे तो हा अजीविका पंथाचा या ठिकाणी अनुयायी होता. ओके, बघा आपल्याला विद्यार्थी मित्र रेल्वे भरतीमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास असो, प्राचीन भारताचा इतिहास असो, यावरती डेफिनेटली 100% आपल्याला क्वेश्चन असतात. ओके, बघा सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची, आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायची आहे, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. ओके, बघा या ठिकाणी जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज टाकायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला? बघा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, ए गोपाळ गणेश आगरकर, बी केशवचंद्र सेन, सी न्यायमूर्ती एम जी रानडे आणि डी आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. तर विधवेशी विवाह करणारे समाज सुधारक कोण आहे? तर ते आहेत विद्यार्थी मित्र महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील एका महिलेशी विवाह केला होता, जिचं नाव होतं गोदूबाई. ओके, पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र महर्षी धोंडो केशव कर्वे बद्दल थोडंसं समजून घेऊया. यांचा जन्म हा शेरवली ठिकाणी झाला, जिल्हा रत्नागिरी, पण ते मूळ गाव काय मुरुड होतं रत्नागिरी मधील. ओके, आणि मृत्यू जो आहे 9 नोव्हेंबर 1962 मध्ये हिंगणे पुणे या ठिकाणी झाला. आणि विधवेशी पुनर्विवाह कधी केला त्यांनी? 1893 मध्ये केला. कधी केला? 1893 मध्ये. त्यांचा पहिले एक विवाह झाला होता तो राधाबाई सोबत झाला होता 1873 साली. ओके, 1873 साली त्यांचा राधाबाई सोबत विवाह झाला होता. बघा पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली संस्था, ओके, कोणती? शारदा सदन. तर शारदा सदन मधील आनंदीबाई म्हणजेच गोदूबाई यांच्याशी त्यांनी जो आहे या विधवेशी विवाह केला होता. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम. ओके, बघा शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? बघा जलविद्युत केंद्र आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, जलविद्युत केंद्र ते पण कोणतं? शिवसमुद्रम. ओके, हे काय भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते म्हटलं तर शिवसमुद्रम. हे कोणत्या नदीवर आहे? कावेरी, कृष्णा, गोदावरी की तुंगभद्रा? तर शिवसमुद्रम हे जे जलधरण या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे ते कावेरी नदीवर आहे. ऑप्शन नंबर ए कावेरी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा गोदावरी नदीवर कोणतं प्रसिद्ध धरण आहे? गोदावरी नदीवरचं प्रसिद्ध धरण आहे ते म्हणजे जायकवाडी. ओके, बघा गोदावरी नदीवर कोणतं येतं? गोदावरी नदीवर आपल्याला माहिती आहे की जायकवाडी. जायकवाडी हे आहे गोदावरी नदीवर. ओके, चलो बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सायन्स. ओके, सायन्स या घटकावर हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. पहा, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? बघा निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा अतिनील प्रकाश, ऑटोकेव, ओके, इन्फ्रारेड किरण आणि सोडियम कार्बोनेट. तर निर्जंतुकीकरणासाठी कशाचा वापर होणार यापैकी? तर यापैकी जो अतिनील प्रकाश आहे, ओके, अतिनील प्रकाश याचा वापर त्या ठिकाणी होतो. अतिनील प्रकाशाचा जो वापर आहे हा या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. ओके, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते? बघा यामध्ये विचारलेला आहे कोणता पदार्थ आहे ज्याची औष्णिक प्रवाहकता जी आहे ही सर्वात जास्त असते? लाकूड, ॲल्युमिनियम, काच की चांदी? ओके, कशाची असणार आहे बरं विद्यार्थी मित्र? या ठिकाणी सर्वात जास्त काय औष्णिक प्रवाहकता म्हटलेलं आहे. ओके, कोणती औष्णिक प्रवाहकता कशाची आहे सर्वाधिक? औष्णिक प्रवाहकता
सर्वात जास्त असते चांदीची. कशाची? चांदीची. ऑप्शन नंबर डी चांदी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? बघा, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो असा प्रश्न आहे. राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री की मुख्य न्यायाधीश? तर घटक राज्याचा जो कार्यकारी प्रमुख असतो तो असतो राज्यपाल. ऑप्शन नंबर ए. ओके, कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्यपाल असतो. ऑप्शन नंबर ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, कलम 53A काय सांगतं? बघा, कलम 53A नुसार भारतीय संघ राज्याचे जे कार्यकारी अधिकार आहे, ओके, 53A काय? भारतीय संघ राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे आहेत? राष्ट्रपतीकडे. आणि कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार जे आहेत, ओके, राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे. ओके, बघा देशाचा कार्यकारी प्रमुख म्हटलं तर राष्ट्रपती आणि राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हटलं तर राज्यपाल. कन्सेप्ट क्लिअर असू द्या. ओके, कलमासहिता या ठिकाणी राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार? 53(1) नुसार आहे. ओके, 53 मधील उपकलम 1 नुसार. आणि राज्यपाल हे कलम 154 नुसार जे आहे ते घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख त्या ठिकाणी असतील. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर असलेल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफ देखील मिळणार आहे. पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना डॅश डॅश यांनी केली. बघा कोणी केली लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन पहा. ए लाला हरदयाल, बी श्यामजी कृष्ण वर्मा, सी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डी सुभाषचंद्र बोस. ओके, बघा कोणी केली बरं लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना? विद्यार्थी मित्र सांगा. ओके, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे लंडनमध्ये? तर विद्यार्थी मित्र पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. ओके, बघा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र जे इंडिया हाऊस आहे, ओके, इंडिया हाऊस ऍक्च्युअल मध्ये इंडिया हाऊस काय होतं बरं? तर इंडिया हाऊस हे त्या ठिकाणी वसतिगृह होतं. ओके, काय होतं? वसतिगृह होतं. इंडिया हाऊस लंडन मध्ये असणार काय होतं? वसतिगृह होतं. बघा या ठिकाणी काय, इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये लंडन या ठिकाणी केली. आता इंडिया हाऊस हे एक हॉस्टेल होते. बघा इंडिया हाऊस काय होते? हे हॉस्टेल होते जे की क्रांतिकारकाचे केंद्र बनले होते. बघा इंडिया हाऊस हे एक हॉस्टेल होतं जे की क्रांतिकारकाचं लंडन मधील केंद्र त्या ठिकाणी बनलं होतं. आणि श्यामजी कृष्ण वर्मा जे आहे यांनी इंडियन सोशोलॉजिस्ट, ओके, काय म्हटलंय? इंडियन सोशोलॉजिस्ट हे इंग्रजी वृत्तपत्र काढले. कोणते? इंडियन सोशोलॉजिस्ट. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा अशा पद्धतीने आपण डिटेल मध्ये अनालिसिस या प्रश्नाचा आपण बघितलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा जर स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ ही डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, चला किंवा कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा चालू घडामोडीवर आधारित महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. इराण व इस्रायल, ओके, इराण इस्रायल म्हणजेच या इराणमध्ये अडकलेले जे भारतीय होते. बघा इराण इस्रायल युद्धादरम्यान, इराण इस्रायल युद्धादरम्यान इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणते ऑपरेशन राबवले बरं? ऑपरेशन सुकून, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन देवी शक्ती की ऑपरेशन कावेरी? ओके, कोणतं ऑपरेशन आहे? इराण आणि इस्रायल मधील जे युद्ध झालं त्यावेळेस इराणमध्ये आपले जे नागरिक अडकले होते, भारतीय नागरिक, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं? तर या ठिकाणी ऑपरेशन सिंधू. कोणतं? ऑपरेशन सिंधू. ऑप्शन नंबर बी ऑपरेशन सिंधू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला या ठिकाणी मग आता इतर ऑपरेशन काय आहेत बरं? इतर ऑपरेशन कुठे झाले होते ते देखील आपण बघूया. पहा या ठिकाणी ऑपरेशन सुकून जे आहे, ऑपरेशन सुकून हे इस्रायल व हिजबुल्ला यांच्या संघर्षात लॅबनॉन मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी, ओके, लॅबनॉन मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सुकून होतं. त्यानंतर ऑपरेशन सिंधू, ज्यावर आपला प्रश्न होता इराण इस्रायल मधील यापैकी इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.
त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती जे आहे, ऑपरेशन देवी शक्ती हे कशासाठी होतं, तर हे तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तान मधून जे आपले भारतीय नागरिक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे राबवण्यात आलं होतं. ओके, तालिबाननं ज्यावेळी अफगाणिस्तानवर ताबा केला पूर्ण, ओके, तर अशा वेळी जे आपले भारतीय नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे ऑपरेशन कावेरी जे आहे, ऑपरेशन कावेरी हे सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांना ची सुटका करण्यासाठी, ओके, सुदान येथील जो संघर्ष झाला होता तर तेथून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ऑपरेशन कावेरी हे राबवण्यात आलेलं होतं. बघा, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे चारही ऑपरेशन समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्र. म्हणजेच परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुमचा तो चुकता कामा नये. ओके, होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल, हे प्रश्न समजले असतील. ओके, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे विद्यार्थी मित्र. आणि जर पहिल्यांदा आपलं चॅनल बघत असाल, तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि या सर्व प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. होप सर्वांना हे व्हिडिओ आवडला असेल. सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे, आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.